औदुंबर आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलला एका नवीन प्रवासात. तर आज आपण आहोत कोल्हापूर बस स्टँडला. आपला प्रवास होणार आहे MSRTC बसने, ST महामंडळाच्या. आणि आपल्या प्रवासात असणार आहेत माझे मित्र राहुल कदम. बघू शकताय तुम्ही इथे. ओ राहुल शेठ, कुठला प्रवास आहे आज? गोव्याचा. आणि कशाला चाललाय गोव्याला? पेपर आहे. नक्की का फिरायला? नाही पेपर आहे. राहुल शेठने सांगितल्याप्रमाणे आपण गोव्याला चाललो आहोत आज. कोल्हापूर ते पणजीचा असा काही प्रवास होणार आहे, आणि ती पण STने आपल्या. तर हा आपल्या चॅनलचा पहिला व्हिडिओ ST बसचा असणार आहे, शूट केलेला. तर सर्वांनी सोबत राहा. नाईट शूट असणार आहे. नाईटची बस आहे आपली. कुठली? संभाजीनगर पणजी अशी काही बस आहे आपली. बस राधानगरी मार्गे जाते. तुम्हाला रूट वगैरे सगळं सांगतो. रात्री 9-10ची बस आहे. सर्व डिटेल्स भेटतील. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 1 जानेवारी आहे. सर्वांना हॅप्पी न्यू इयर. तर आणि तसेच सर्वांना मनापासून सॉरी. जरा काही माझे पेपर चालू असल्यामुळे व्हिडिओ काही टाकता आले नाहीत आपल्या चॅनलला. व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत, फक्त एडिटिंगला वेळ भेटला नाही. पण नवीन वर्षात आपण इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहोत. सर्वात आधी हा आपण गोव्याचा व्हिडिओ टाकणार आहोत. त्याच्यानंतर मग आपण जे आधीचे शूट केलेले आहेत ते व्हिडिओ येतील. आणि आज पहिल्यांदा आपण ऑफिशियली पहिल्यांदा ST बसचा व्हिडिओ शूट करत आहोत. आणि या प्रवासात आपल्याबरोबर राहुल दादा असणारच आहेत. तर संभाजीनगर पणजी असं बसचं नाव आहे. आणि आपलं रनिंग अंतर 225 किलोमीटर आहे. तर बघू बस कितीला येते. 9चं टायमिंग आहे, 10पर्यंत येईल सांगतो म्हणल्यात. रूट वगैरे सगळं बस आल्यावर आपण हे करूया. ओके. करेक्ट 9:30 वाजता आपली बस आलेली आहे. संभाजीनगर पणजी बोर्ड बघू शकता. राधानगरी, खंडाघाट, कणकवली, कुडाळ, पणजी असा काही आपला रूट असणार आहे. फुल रात्र आणि प्रवास असणार आहे आपला. तर करेक्ट 10 वाजता गाडी आपली कोल्हापूरमधनं बाहेर पडत आहे. आणि पडता असा घाण विषय झाला की आपला आहे रिझर्वेशन. आणि रिझर्वेशन आहे फुल हिरकणी बस आहे. पण ज्या साईडला आम्ही बसलेला होतो तिथला सगळा चार्जिंगचं सॉकेट, लाईटी सगळं खराब होतं. आता 10 वाजता कोल्हापूरमधनं गाडी बाहेर पडलेली आहे आणि रूटला लागलेली आहे. इथनं कोल्हापूरमधले काही दृश्य आहेत. कंडक्टर वगैरे बघू शकताय तुम्ही. बसमध्ये तिकीट काढताना काय आपलं रिझर्वेशन होतं, आपण रिझर्वेशन केलं होतं, त्यामुळे काही इतका विषय नव्हता. कोल्हापूर स्टँडमधनं बाहेर पडली बस आणि रोडला लागून पुढं आली बघा डायरेक्ट कोल्हापूर रेल्वे स्थानकामध्ये. तिथून गाडी काही आत गेली नाही, बाहेरच्या बाहेर आपली निघून आली डायरेक्ट रंकाळा बस स्टँडला. बघू शकताय रंकाळा बस स्टँड. रंकाळा बस स्टँड. रंकाळा स्टेशन आहे. आपल्याला इथे एक मित्र भेटला आहे. त्या मित्राने आपल्याला चार्जिंग सॉकेट साठी मदत करणार आहे. हे बघू शकता इकडे रंकाळा. रंकाळ्याची भिंत ह्याच्या पाठीमागे रंकाळा. तर आपण आता आहोत कोल्हापूरमध्ये. आपण 1 तारखेचा प्रवास पूर्ण वर्षभर आपण ट्रॅव्हलिंग करणार. जो आपण म्हणत आहे बाबा 9 वर्षाची सुरुवात कुठल्या तरी चांगल्या गोष्टी करतो, ती गोष्ट वर्षभर कंटिन्यू चालूच असते. म्हणजे तुला असं म्हणायचं, माणसं म्हणतात दरवर्षी व्यायाम करणार त्यांना पण करत नाही. तसं आपण ट्रॅव्हलिंग करायचं आणि करायचं की नाही करायचं फिक्स ना. तर आपण आज 1 तारीख आणि आपण उद्या सकाळी पणजीमध्ये आपण पहिल्यांदा पणजी एक्सप्लोअर करणार आहोत. आणि नंतर दुपारी आपण पेपरसाठी आपण जाणार आहोत. आपलं रिपोर्टिंग टायमिंग आहे 3 वाजता. 3 ते 6 वाजेपर्यंत आहे. त्याच्या अगोदरपर्यंत आपल्याला जेवढे काही स्पॉट असतील ते आपल्याला फिरायला भेटतील. 40 किलोमीटरचा प्रवास करून पोचलो आहोत राधानगरी बस स्टँडला. राहुल शेठ, बोला की कसा इशे?
राधानगरी स्टँडवरून निघाल्यावर बस डायरेक्ट लागली फोंडा घाटाच्या रूटला. बघू शकताय फोंडा घाटाच्या अलीकडचं रोड असं बारीक, दोन साईडने जंगल, असा घनदाट अंधारात काय वातावरण. पण बस काय फुल रिझर्वेशन ती आपली पॅक होती बस. ज्यांचं रिझर्वेशन बघू शकता अशी बनतोड पुढं बसून चाललेली. मस्तपैकी रात्रीचा प्रवास चालू होता आपला. बघू शकता तुम्ही असं लाईट बेक. ड्रायव्हर पण आपला खतरनाक मस्त होता. इकडून तिकडून ती अशी गाडी वळवून व्यवस्थित सुखरूप प्रवास चाललेला. मस्त अशी मजा येते या प्रवासामध्ये, जब्बर मजा वाटते. तर तुम्हाला कधी करायचं असेल तर तुम्ही करू शकते रात्रीचा. ही बस कोल्हापूरमधनं सुटते, संभाजीनगर डेपोची बस आहे. तर आपण आता बघू शकता फोंडा घाटामध्ये पोचलो आहे. सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रात जेवढं घाट आहेत ना त्यातला सगळ्यात डेंजर म्हणला तरी चालेल असा फोंडा घाट आहे. फोंडा घाटातून आपली गाडी चाललेली आहे. काही थोडेफारच दृश्य घेणार आहे आणि रात्र जास्त असल्यामुळे बाहेरचं काही दिसतच नाही. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढंच आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. बघू शकता फोंडा घाटातनं. आणि इथं बरोबर टर्न खूप डेंजर आहे आणि त्या टर्नलाच अशी डबरी बिबरी पडलेली. कशी गाडी चालवायची माणसाने काय नाही. आणि रात्रीचा विषय असतो घाटात कसं काय आता बोलायचं कोणाला. जाऊ दे आपण प्रवास आपला एन्जॉय करूया मस्तपैकी. अजून एक विषय म्हणजे आपण ज्या गाडीने प्रवास करत आहोत त्या गाडीला काय ऑफिशियल कुठे जेवणासाठी थांबा नाही. कारण रात्री गाडी उशिराच निघते 10 वाजता. त्यामुळं काय ऑफिशियल थांबा कुठे जेवणासाठी नाही. घाटातनं गाडी चाललीच होती बघू शकता तुम्ही. तर आता आपण आहोत गोवा हायवेवर. पुढं काय विषय चालला आहे बघा तुम्ही. आता हे हायवे आहे, दोन्हीकडनं नॅशनल हायवे, गाड्या येत्यात जात्यात. बघू शकताय रोडलाच आपलं बॉर्डरचं तिथं काय वाजवायचं चाललेलं काय माहीत. काय दिसते काय कळणच झाले. ते काय ते केवढ्या मोठ्या लाईटी दिसतात. एखाद्याच्या डोळ्यावर पडली, ड्रायव्हरच्या चालवणाऱ्या वगैरे काय विषय होऊ शकतात. आता काय बोलायचं. बाकीचे फोकस्ड लाईटी पडतात काय आता. आणि त्यात इथं ट्रॅफिक पण व्हायला लागले. थोडं माणसांनी कळलं पाहिजे बाबा नॅशनल हायवे आपला. हायवेच्या बाजूनं कुठं काय करायचं ते बरोबर हायवेलाच काय तर असले विषय काय माहीत काय आता. तर आपण गोव्यात पोचलो आहोत आणि गोव्यात पोचल्या लागलेला आहे आपल्याला ट्रॅफिक. पण आता विषय असा झाला आहे फोनमध्ये नाही चार्जिंग. कारण मागाशी सांगितल्याप्रमाणे सॉकेट खराब होतं त्यामुळे चार्जिंग राहिली. काही स्टँड दाखवता येणार नाही बहुतेक.
तर आपण आपला व्हिडिओ इथंच एंड करूया. नवीन एकदा परत व्हिडिओ करूया चांगला. पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत